फायनली रितेश देशमुखांनी बिग बॉसच्या घरामधला तो गद्दार शोधून काढलाच, जो घरात राहून गद्दारी करत होता. अशीच काही खूप मोठी अपडेट आहे आणि यावरच मी बोलणार आहे की तो गद्दार कोण आहे आणि त्याने नेमकं काय केलं, ज्यामुळे रितेश देशमुखांनी त्याला गद्दार घोषित केलंय, त्याला गद्दार ठरवलाय. याच विषयावर मी संपूर्ण माहिती देणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट. आणि रिसेंट एपिसोडमध्ये आपण पाहिलं आहे की कॅप्टन्सी टास्कमध्ये वैभव टीम बी मध्ये होता आणि त्याने त्याच्या मित्रांना म्हणजे टीम ए ला जिंकण्यासाठी अनफेअर गेम खेळला. म्हणजे वैभव जरी टीम बी कडून असला तरी पण त्याने त्यांना मदत केली नाही, त्यांना टास्क जिंकविण्यासाठी तो एफर्ट्स दाखवला नाही, तो प्रयत्न केला नाही आणि त्याने फक्त ट्राय केला की त्याचे मित्र म्हणजे टीम ए जिंकायलाच पाहिजे आणि टीम एचाच कॅप्टन बनायला पाहिजे. आणि हा अनफेअर गेम वैभवने खेळला होता आणि याबद्दल फक्त अरबाज आणि वैभवला माहिती होतं की वैभवने अनफेअर गेम खेळला आणि जान्हवीला पण माहित होतं की वैभवने टीम बी सोबत अनफेअर गेम खेळला आहे आणि आम्हाला जिंकवण्यासाठी त्याने प्रयत्न केला होता. तो तर घरच्या लोकांपासून लपला होता, पण रितेश देशमुखांनी त्याला बाहेर काढलं आणि त्याला गद्दार घोषित केलं. ज्याप्रमाणे त्याने गद्दारी केली, ज्याप्रमाणे त्याने आपल्या टीम सोबत गद्दारी केली, हे महाराष्ट्राला तर बघावलं नाही पण रितेश देशमुखांना पण बघावलं नाही. त्यांनी पण वैभवचा चांगलाच वाजा वाजवला आहे. रितेश वैभवला हे पण बोलत होते की जर तू टीम बी ला बोलला असतास की मला तुम्ही तुमच्या टीम मधला समजू नका, तर टीम बी ला काय वाटलं नसतं आणि त्यांनी समजून पण घेतलं असतं. पण तुम्ही असं काहीच बोललं नाही आणि त्यांना न सांगता तुम्ही त्यांच्याशी अनफेअर खेळलात. रितेश वैभवला हे पण बोलत होते की हे सर्व काही बोलायला जिगर लागतं आणि जिगर बाजारामध्ये मिळत नाही. बाजारामध्ये प्रोटीनच्या डब्यात जिगर मिळत नाही. आणि चांगल्याच प्रकारे रितेश देशमुखांनी वैभवची उधळपट्टी केली, वैभवचा वाजा वाजवलाय. आणि ऍक्च्युली ह्याच गोष्टी महाराष्ट्राला पाहिजे होत्या की वैभवला वाटलं की तो गद्दारी करणार आणि तो लपून बसणार, पण असं नाही. रितेश देशमुख आहेत, जो काही गद्दारी करेल त्याला शिक्षा भेटेल आणि त्याला बोल पण सुनावलं जाईल. आणि रितेश देशमुखांनी वैभवला हे पण बोललाय की आम्ही वैभवला घरात पाठवलं होतं पण गद्दार म्हणून बाहेर निघू नका. म्हणजे रितेशने वैभवला चांगल्या प्रकारे झोडलाय, चांगल्या प्रकारे त्यांनी त्याची चूक दाखविली आहे की त्यांनी नेमकं काय केलं आणि मला नाही वाटत परत वैभव ही चूक करणार म्हणून. ज्याप्रमाणे रितेश देशमुखांनी त्यांचा वाजा वाजवलाय, त्यांची चूक आहे, सर्वांसोबत उघडकीस केली आहे आणि मला नाही वाटत परत वैभव ही चूक करणार म्हणून. ही अपडेट ऐकून तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच.